100% कॉन्सन्ट्रेशन ठेवा, नुसतं वरडण्याने काय होत नसतं. उत्तर डोंट गेट एनिथिंग इन युअर माइंड. काहीच नाही तुमच्या डोक्यात शिरत. 3.57 माठ्यासारखं नुसतं वरडायचं. ह्याचं मी ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथलं इथं सांगितलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय असतं की तुमचं डोकं तुम्ही जागच्या जागेवर कसं वापरतात. तुम्हाला जर जिल्हाधिकारी बनला तर काय डिसिजन घेता तुम्ही? 2 जातीत दंगली लागली हो, कसं घेणार क्विक डिसिजन? तुम्हाला गणितात क्विक घेणं आहे ना. हा इथं सिंपल सांगितलं ना, हा शून्य घालवायचा, 1 शून्य घालायचा, दिला पॉईंट इथं 0.07 भागिले 0.7 भागिले 12 असं सांगायला किती वेळ लागतोय माणसाला? आणखी एकदा पलीकडण्याला पॉईंट 0.07 भागिले 1.2 असं सांगू शकत होतात. पुन्हा 1 शून्य घेऊ शकत होता, 0.007 भागिले 12 0.12 असं नव्हतं सांगू शकत. माइंड आपलं जे चाललंय त्याच्यानुसार यूज करायचं शिका. तुम्हाला मी म्हणतोय, नुसतं गाढव मेहनत करून काही उपयोग नाही. आता राहीन का लक्षात कसं घ्यायचे पॉईंट पुढं? कितवा लेक्चर आहे आपला? पोलीस भरती 2024 गणित 0 to हिरो बॅचचा दिवस 8वा आहे आज. किती टॉपिक झालेत आतापर्यंत? 3 टॉपिक झाले. तर कोणकोणते? आपले टॉपिक झालेत 1 ते 100 अंकावरील प्रश्न, दुसरा रोमन संख्या आणि तिसरा बेरीज. 4था टॉपिक चालू आहे, त्याचा आज 2रा दिवस आहे. काल पण आपण वजाबाकी पाहिलं. वजाबाकी त्याच्यातला पहिला प्रश्न हा कुठं विचारलाय? नांदेड 2016 प्रश्न आहे 15.133 वजा 5.3 वजा 2.005. आपण कालच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं? वजाबाकी करताना जर वजा चिन्ह असले मध्ये तर काय करायचं? वजा चिन्ह कॉमन घ्यायचं. आणि हा 15.133 आहे. तसंच वजा चिन्ह कॉमन घेतल्याच्या नंतर ह्या आतलं जे वजा चिन्ह राहील पुन्हा त्याच्या जागेवर आपण अधिक चिन्ह ते चिन्ह बदलणार आणि काय होणार? अधिक होणार. 5.3 अधिक 2.005. आता पॉइंटची बेरीज करायची आपण बेरीज टॉपिक मध्ये शिकलो होतो. काय केलं होतं की पॉइंट मध्ये आहे तसं मानून घ्यायचं. त्याच्या पुढच्या ज्या संख्या येतात तिथं जर हातचा येण्याची संभावना नसली तर डायरेक्ट इकडनं म्हणजे पॉइंटच्या शेजारून आपण सोडवायला चालू करायचं. अन्यथा काय करायचं? 5.3 आहे आणि पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे. खाली काय आहे? 2.005 आणि जेवढे रिकामे खाली जागा राहते समजा एखाद्या संख्येच्या पॉइंटच्या पुढे त्याच्या जागेवर 0 घेऊन टाकायचं आणि त्याची बेरीज करायची. काय होतं? 0 आणि 5 5, 0 आणि 0 0, 3 आणि 0 3, पॉइंटच्या जागेवर पॉइंट आणि 5 आणि 2 7. त्याला 7.305. ते कशातून वजा होते? 15.133 मधून. 15.133. वेळ जर वाचवायचा असला तर जागच्या जागेवर करायची, नसला वाचवायचा आणि जर जमत नसलं तर लिहून घ्यायचं ते एका खाली एक. 15.133 वजा 7.305 आणि 3 मधून 5 जात नाही त्याच्यामुळे दुसऱ्या 3 कडून एक हातचा घ्यायचा, शेजारच्या 3 कडून. त्याचे झाले 13 आणि इथे राहिले 2. 13 मधून 5 गेल्याच्या नंतर आता 8, 2 मधून 0 गेल्याच्या नंतर 2, 1 मधून 3 जात नाही तर त्यामुळे 5 कडून पुन्हा एक उसना घेतला. 5च्या जागेवर 4 राहिले, इथे झाले 11. 11तून 3 गेल्याच्या नंतर 8 राहतं. 4 मधून पुन्हा 7 जात नाही तर पण हा शेजारी एकच आहे आणि खाली काय दुसरा अंक नाही. अशा जागेवर काय करायचं? डायरेक्ट 14 बरोबर त्याची वजाबाकी करायची. 14 मधून 7 गेले, राहिले 7 आणि जरी तुम्ही इकडे हातचा दिला तर झंझट वाढती, ते 14च होते शेवटी. उत्तर येते 3.16 पुढं 7.828. हेच जागच्या जागेवर तुम्ही डायरेक्टली असं करू शकता. फक्त इथं हातचा घ्यायचं जमलं पाहिजे. इथं 2 राहिला, याने हातचा दिला, इथं झाले 13. 13 मधून 5 गेले, राहिले 8. पुन्हा 2 मधून 0 गेला, राहिले 2. 1 मधून 3 जात नाही, इकडून एक हातचा घेतला 5 कडून, इथं 4 राहिले, इथं झाले 11. 11तून 3 गेले, पुन्हा राहिले 8. पॉइंटच्या जागेवर पॉइंट आणि 14 मधून हे शिल्लक 14 राहिले तिकडं. 14 मधून 7 गेले, राहिले 7. 7.828 हे झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न विचारलाय नवी मुंबई 2023 आणि मीरा भाईंदर 2023 मध्ये. प्रश्न काय? 9.99 मीटर लांबीच्या तारेतून, हे माप व्यवस्थित लक्षात घ्यायचे, 9.99 मीटर आहे
लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर सेमी लांबीचा तारेचा तुकडा काय केला, कापून घेतला आणि उरलेल्या तारेची लांबी आपल्याला विचारली, ती कशामध्ये विचारली, मीटर मध्ये. पाठीमागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी मीटर आणि सेंटीमीटर याचं रूपांतर सांगितलं होतं. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेमी. याचाच जर आपल्याला इथं दिले 9.99 मीटर, 9.99 मीटर, त्या तारेच्या तुकड्यातून हा 9 सेमीचा तुकडा कापून घ्यायचा आहे. कापून घ्यायचा म्हणजे तो वजा होणार त्याच्यामधून. वजा जर झाला 9 सेंटीमीटर, पण आपला उत्तर कशामध्ये विचारलंय, मीटर मध्ये. मग या 9 सेंटीमीटरचं पहिलं मीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचं. 9 सेंटीमीटर म्हणजे सीएम बरोबर किती आहे, 9 भागिले 100 मीटर. म्हणजे याचं रूपांतर काय होईल, मी काय सांगितलं, 2 शून्य आहे तर 2 ने पॉईंट अलीकडे घ्यायचा. सध्या पॉईंट इथे आहे, इथे एक शून्य घेतला, 1 आणि 2, 0.09, त्यालाच म्हणायचं 0.09 मीटर. आणि याची वजाबाकी करून टाकायची, वजा 0.09. 9 मधून 9 गेला 0, 9 9.9, 9.90 मीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. जर आपला इथं दिलंय 9 सेंटीमीटर, याचं रूपांतर आपलं काय करायचंय, मीटर मध्ये करायचंय. 1 मीटर बरोबर किती आहे, 100 सेंटीमीटर, आणि हे दिलंय 9 सेंटीमीटर. मग काय करायचं, 9 सेंटीमीटर आणि ज्या मीटर मध्ये करायचंय ना, सेंटीमीटरला पुढे किती आहे, 100. आपल्याला दिला आकडा 9, मग काय करायचं, 9 ला 100 ने भागायचं. कळालं इथपर्यंत. किलोमीटरचं जर विचारलं असलं तर मी सांगितलं होतं 1 किलोमीटर बरोबर 1,00,000 सेंटीमीटर. मग काय नाही भागावं लागलं असतं, किलोमीटर मध्ये करायचं म्हणल्यावर भागिले 1,00,000 करावं लागलं असतं. हे मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहेत म्हणून 100 ने भागायचे. नाही तुम्ही शेकडेवारी विकडेवारी त्या कंडिशन मध्ये शिरता 100% काढायची काय, तसं नाही. आता इथं 9 भागिले 100 झालं का, कळलं की इथपर्यंत. आता इथं शून्यच आहेत खाली, बरोबर आहे. हा पॉइंट आपला अलीकडे सरकायचा आहे. किती शून्य येतं, 2 शून्य, आणि 1 ला किंमत नसते. मी आतापर्यंत 1000 वेळा सांगितलं आपल्या क्लासमध्ये. खाली जर 1 राहिला तर तो असू द्या, काही फरक नाही पडत त्याने. 1 नसला तरी पण असतो. हे नुसतं 9 लिहिलं असलं ना, जर एखाद्याने विचारलं 9 भागिले किती येतं, तर इथं 1 असतो. कळलं इथपर्यंत. नसला लिहिला तरी 1 असतो. त्याच्यामुळे हा 1 राहिला काय फरक पडेल का, नाही. हे 2 शून्य घालवायचे म्हणून तो पॉईंट, याचा हा पॉईंट इथं नाही दिलेला, पण इथं पॉईंट असतो. संख्या संपली म्हणजे तिथं पॉईंट असतो. तो आपला अलीकडे घ्यायचा. किती घालवायचे, शून्य आपला, कारण हा पॉईंट इथं आणला तर खालचा बी तितकाच आणावा लागतो. आलं लक्षात. 10 पॉईंट पुढे शून्य. आपण कधी म्हणतो का 10 रुपयाची नोट, ही माझी 10.0 रुपयाची नोट आहे म्हणतो का आपण, नाही म्हणत. मग हा शून्य इथं आणल्याच्या नंतर इथं आला, त्याच्यानंतर आणखी 1 शून्य घालवायचा. तो पॉईंट आपला इथं घ्यायचा आहे म्हणजे 1 राहील, बरोबर आहे. मग हा इथं अलीकडे आणावं लागेल ना आपला, पण अलीकडे आणायला तिथं आहे काय. मग काय करायचं, आपण तिथे 1 शून्य घ्यायचा आणि त्याच्या अलीकडे आणायचा. चला का, 0.09, 0.09 यालाच आपण लिहायचं 0.09, कारण शून्याला किंमत नसते अलीकडे. 0.09 लिहिलं किंवा 3 वेळेस शून्य लिहिला, 3 वेळेस 0.09 काही फरक पडणार आहे का, नाही. हे असं असतं. समजलं व्यवस्थित. आता समजलं सगळ्याला. 5 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, असं जर करायचं जर म्हणलं तर 5 गुणिले त्याला 100 करायचं. आणि उलट जर करायचं म्हणलं, मीटर मध्ये जर रूपांतर करायचं म्हणलं तर भागिले 100 करायचं. घ्या पुढचा क्वेश्चन लिहून. त्यातला पहिला क्वेश्चन हा विचारला औरंगाबाद लोहमार्ग 2023, नंदुरबार 2019 आणि अहमदनगर 2018. काय विचारलाय क्वेश्चन, 15,45,972 या संख्येतील 4 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती. 4 आला इथं आणि 7 आला इथं. 4च्या पुढं 1 2 3 4 4 अंक आहेत म्हणून 4च्या पुढं 4 शून्य देऊन टाकायचे, आणि 7च्या पुढे 1च अंक आहे त्याच्यामुळं 7च्या पुढे 1 शून्य. आलं का. ह्याची करायची वजाबाकी. दोन्हीतला काय विचारलाय, फरक विचारलाय. शून्यामधून 0 गेला, इथं 10 येतात डायरेक्ट. हे तर डायरेक्ट आलं पाहिजे. 4,000 मधून 7 जर गेले तर 3,900
93 असं समजलं पाहिजे डायरेक्ट. 10 मधून 7 गेले, राहिले 3. इथं 9 राहिला होता, कारण इथून हातचा घ्यावा लागेल, मध्ये प्रत्येक ठिकाणी 0 आहे. याच्या जागेवर 3 राहिला. इथं 10चा पुन्हा 9 झाला पुढे हातचा दिल्यामुळं, आणि ह्याचा 10चा पुन्हा 9 झाला आणि पुढे हातचा दिला. 9च्या जागेवर 9, 9च्या जागेवर 9 आणि 3च्या जागेवर 3. 3 39,930 याला उत्तर. समजले का? स्थानिक किंमत कळते का? स्थानिक किंमत विचारलं की त्याच्या पुढे जेवढे अंक येतात तेवढे 0 देऊन टाकायचे, त्याला म्हणायचं स्थानिक किंमत. त्याच्यामुळे 4च्या पुढे 4 संख्या होत्या, 4 शून्य दिले. 7च्या पुढे एकच संख्या आहे म्हणून 1 शून्य. पुढचा क्वेश्चन बघा. 25,9467 25,9467 यामध्ये 9 हा 9 आला इथं आणि 7 हा 7 आला इथं. च्या स्थानिक किमतीतील फरक किती? फरक म्हणलं की डायरेक्ट वजाबाकी करून टाकायची. हा विचारलाय प्रश्न रायगड 2018ला पॉइंट मधला. हा पॉइंटच्या पुढे 9 पण आणि 7 पण. त्याला काय करायचं? 0 पॉइंट लिहायचं डायरेक्ट, आणि त्याच्या पुढं जेवढा लागतो अंक तेवढे अगोदर 0 द्यायचे. आता हा 9 आहे, याच्या पुढे अंक नाही अगोदर, त्याच्यामुळे तिथं 0 नाही द्यायचा. तो 9 आहे तसा लिहायचा, आणि त्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत ते जागे पण काय करायचं? 0 देऊन टाकायचे. 3 संख्या 3 शून्य. आणि हा 7 आहे, 7च्या अगोदर 3 संख्या आहेत पॉइंटच्या पुढं आणि 7च्या अगोदर, त्याच्यामुळे 3 शून्य देऊन टाकायचं 7च्या अगोदर. आणि 7 आणि पॉइंट 0 यांची करायची वजाबाकी. 9 कडून 1 उसना घेतला, इथं झाले 10. याच्याकडून पुढे 1 उसना दिला, पुन्हा इथं राहिले 9, इथं झाले 10. त्यांनी पुन्हा पुढे 1 उसना दिला, तिथं झाले 10 आणि याच्याकडे राहिले 9. 10 मधून 7 गेल्याच्या नंतर 3 राहतात. 9च्या जागेवर 9, 9च्या जागेवर 9, आणि या 9नी पुढे 1 उसना दिला होता, त्याच्या जागेवर 8 राहिले होते. 8 मधून 0 गेला, 8च राहिले. 0.8993 हे आलं उत्तर. कोणता? हा हे ना, तो ना. पॉइंट एकदा दिला की त्याच्या पुढे माना नाही द्यायचा आपण. मग ते पॉइंट मध्ये कसं नुसतं तू डायरेक्ट असलेलं ना पॉइंट 9,0,0,0 तसं बी चालत, पण 0 दिला म्हणजे कसं थोडस सुंदर दिसतं. लिपस्टिक लावल्याच्या नंतर नवरी सुंदर दिसते का? लिपस्टिक लावल्याच्या नंतर लग्नात फाउंडेशन नाही लावलं लगीन नाही व्हायचं होतं, पण दिसावं लागते नवरी सुंदर. त्याच्यामुळे ओव्हर खर्च असतो तो, त्याच्यामुळे आपल्या पेनाची शाई थोडी घालायची, म्हणजे असं व्यवस्थित वाटत नाही ना हे असं नसलं. 0.900 समजलं का? कोणत्या शून्याला? नाही, याला नाही दिला हातचा, याच्या खाली 7 आहे म्हणून दिला. त्याला हा पण पुढं दिला ना 0 त्याने 1 दिला ना. इथं झाले 10, पुन्हा इथं 9 झाले, पुन्हा त्याने पुढे दिला, कारण इथं आपला आणायचा होता ना कसा तरी. मी काय सांगितलं, याच्या खिशामध्ये ज्याच्या खाई नाही तो काय देईन दुसऱ्याला, त्याच्यामुळे त्याला आधी उष्ण घ्यावं लागेल कोणाकडून तरी, मग द्यावं लागेल. ह्याने याला उष्ण मागितलं, ते म्हणला आपल्याकडे काय नाही, पुढं बघतो. त्याने ह्याच्याला मागितलं, याच्याकडे काय नव्हतं. ह्या पट्ट्या होते 4, हा म्हणला 1 घेऊन टाक रे बाबा. आले पुढं. समजलं? बघा इकडं काय हा क्वेश्चन. 57 स्टार 41 स्टार 2 ही संपूर्ण एकच संख्या आहे. स्टारच्या जागेवर कधी कधी एखाद्याला वाटू शकतं गुणाकार वगैरे म्हणजे चुकून झाले काय स्टार गुणाकार द्यायचा असं, तसं काही नाही. याच्यात या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून हा स्टार दोन्ही जागेवर स्टार दिलाय ना, हा एकच अंक आहे. त्याचा अर्थ समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 69,930 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? ह्या दोन्हीच्या स्थानिक किमतीतला फरक किती दिलाय? स्टारच्या किती दिलाय? 69,930. कधी पण स्मार्ट विद्यार्थी कोणाला समजलं जातं की त्याच्या पटकन लक्षात आलं पाहिजे. हे 69,000 दिलंय, 69,930. हा अंक इथं 2 अंकी, याच्यातून किती वजा झाले तर 2 अंकी संख्या वजा होईल. 100च्या आतल्या संख्या बरोबर येतं. ह्याच्यामधून 100च्या आतली जर संख्या वजा केली
100च्या आतली, तर ते कोणाच्या जवळ असायला पाहिजे? हा 7 जर ह्या स्टारच्या जागेवर झाला तर हे किती होते? पुढे 4 शून्य म्हणजे 70,000 होते. आपल्या इथे 69,000 आले, 69,930. बरोबर आहे. पटकन पर्याय बघितला असं 9 हे फार मोठं होते, 6 फार छोटं होतंय, 5 तर त्याच्यापेक्षा छोटं होते. टपकन लक्षात आलं पाहिजे तिथं 7 असावं, असं पटकन कळलं पाहिजे. आणि असावा असं वाटलं की एकदा टाकून बघायचं 7 0 0 0 0, कारण त्याच्या पुढे 4 संख्या आहेत म्हणून 4 शून्य. याला काय करायचं, काय म्हणतात? स्थानिक किंमत. आणि दुसऱ्या ठिकाणी जरी 7 ठेवला तरी त्याच्या पुढे एक संख्या आहे म्हणून 1 शून्य. आणि यांची वजाबाकी एवढी येते का नाही हे पाहायचं. डायरेक्ट उत्तर काढायचं असलं लवकर तर त्यांची वजाबाकी येते का? 0 0, 10तून 7 गेले 3, इथं 9 9, आणि हा 7च्या जागेवर इकडे एक हातचा दिल्यामुळे ते 9 झालं, ते हा झाला 6, 69,930. आलं का? एवढंच आहे तेवढं, म्हणजे 7 हे करेक्ट उत्तर आहे असं समजायचं. पुढचा प्रश्न, 5,69,081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीतील फरक विचारला. धुळे 2019 ला क्वेश्चन विचारलाय. स्थानिक किंमत म्हणजे आपण आता पाहिलं आतापर्यंत की त्या अंकाची ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत. 1000 स्थानावर आहे त्याची किंमत हजारामध्ये असणार, लक्ष स्थानावर असला त्याची किंमत लक्ष मध्ये असणार, दशक स्थानावर असला तर 10 20 30 म्हणजे दशक किंमत असणार, त्याच्या किमतीमध्ये दशक येणार. आणि शेवटी जर असला तर त्याची आहे तेवढीच किंमत राहणार. पण दर्शनी किंमत म्हणजे काय? जे आपल्याला दिसते समोरासमोर जो अंक दिसतोय तीच त्याची किंमत. दर्शन आपलं त्याचं झाल्याबरोबर जी किंमत आहे तिला नको विचारू, त्याच्यापेक्षा स्मार्टली मी शिकवणार आहे तुला. आय एम व्हेरी मच कॉम्पिटंट. का तुला नाही वाटत? बिलकुल राहायचं नाही. दर्शनी किंमत म्हणजे जे डोळ्याने आपला समोरासमोर तो अंक जो दिसतोय तीच त्याची किंमत, याला म्हणायचं दर्शनी किंमत. ह्या 5 ची दर्शनी किंमत 5, 6 ची 6, 9 ची 9, 0 ची 0, 8 ची 8 आणि 1 ची 1, याला म्हणायचं दर्शनी किंमत. जे आपल्याला दिसते डायरेक्टली त्याला म्हणायचं दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत म्हणजे ज्या स्थानावर ते आहे त्या स्थानाची किंमत. त्या स्थानाची किंमत काढायची म्हणलं सोपी आयडिया काय आहे? तो अंक लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढ्या संख्या तेवढे शून्य लावून टाकायचे, स्थानिक किंमत निघली. हा असतो फंडा. काय जी विचारली आपला? 9 ची. 9च्या पुढे 3 शून्य येतं म्हणल्याच्या नंतर 9 1 2 3, आणि त्याच 9 ची आपला दर्शनी किंमत त्याच्यातून वजा करायची. दोन्हीतला फरक विचारलाय. काय विचारलंय? फरक वजा 9. भले 8 ची विचारली असती तर ते 8च असती, 7 ची विचारली तर 7च. दर्शनी किंमत म्हणजे जे दिसते ती. ह्याच्यातून 9 वजा केल्याच्या नंतर इथं 10 पेक्षा कमी अंक आहे, तिथं डायरेक्ट यायला पाहिजे. काय येईल उत्तर? 8,991. कारण 100 मधून 9 वजा केल्याच्या नंतर 91 राहतात, हे आपलं सरळ सरळ समजत आहे. आणि 100 9,000तून वजा झाले म्हणल्याच्या नंतर 8,900 राहते ना. त्याला हे हातचे वगैरे घेत बसायचं नाही. आणि तरीही गरज असली तर बघा हातची 9तून 1 पुढे द्यावं लागेल, कारण ह्या शून्याकडे पहिलंच काही नाही. इथं झाला 10, त्याला पुन्हा पुढे द्यायचा आहे, पुन्हा राहिला 9, याचा झाला 10, त्याला पुन्हा पुढे द्यायचा आहे, इथं झाला 9 आणि इथं झाला 10. 10तून 9 गेल्याच्या नंतर 1, 9,900, 9,900, आणि ह्या 9नी पुढे एक दिला होता म्हणून त्याचे का 8 राहिले होते. 8,991 हे झालं उत्तर. बघा प्रश्न इकडं. 2 संख्यांची बेरीज 33 असून वजाबाकी 25 आहे. बेरीज किती आली? 33 आणि वजाबाकी आली 25. तर त्यापैकी लहान संख्या कोणती हे विचारलंय. मोठी संख्या काही असू शकते, तिला काय आपला देणं घेणं नाही. आपलं काय विचारलंय? लहान संख्या. समजायचं 2 प्रकारे उत्तर काढू शकतात तुम्ही. एक तर समीकरणाच्या रूपात 2 संख्यांची बेरीज 33 आहे. समजा पहिली संख्या आपण x मानली व दुसरी संख्या y मानली, तर काय होतं? x अधिक y बरोबर 33 आणि त्यांची वजाबाकी 25 आहे, म्हणजेच x वजा y बरोबर 25. हा सिंपल प्रकार असतो. हे एक्झाम्पल कधी पाहिले का तुम्ही शाळेत? याचं काय करायचं? यांची करायची बेरीज दोन्ही समीकरणाची. हे झालं तर समीकरण नंबर 1 बनलं, हे झालं समीकरण नंबर 2. बरोबरला बरोबर चिन्ह. बेरीज कशामुळे करायची? कारण 2 x किंवा y दोन्ही पैकी एकाचे चिन्ह विरोधात आले पाहिजे, तर एकमेकाच्या विरोधात, म्हणजे ते काय होतात? एकमेकातून मायनस होतात. आता y वजा y किती झालं? 0 झालं, किंवा त्याला आपण अशी काट मारतो, y ला y कॅन्सल, x अधिक x झालं 2x. आणि इकडे याची बेरीज 5 आणि 3 8 आणि 3 आणि 2 5, हे झालं 58.
म्हणजे x बरोबर मी काल सांगितल्याप्रमाणे 58 आहे तसाच. इकडे हा 2 गुणाकारात आहे, पलीकडे गेल्यावर भागाकारात होणार म्हणजे भागिले 2 होणार. त्यांनी भागिलेच्या नंतर बे एक बे, बे दुने 4, हा उरला 1, 9 18 झाले 29. म्हणजे x बरोबर आला 29. आपला सांगितले दोघांची बेरीज 33 आहे. 29 हे पहिल्या समीकरणात टाकलं, x च्या जागेवर टाकले 29 अधिक y बरोबर 33. हा y जागेवर राहून द्यायचा, y बरोबर म्हणजेच काय होणार, y बरोबर 33. हा इकडे अधिक 29 पलीकडे गेले वजा 29 झाला. 33 मधून 29 गेले, राहिले 4. ही 4 आली लहान संख्या आणि मोठी जरी विचारली असली तरी पण ही x म्हणजे 29 आली मोठी संख्या. ही पहिली संख्या आहे ना, यालाच तुम्ही समजा लहान मोठी संख्या म्हणा, मोठी संख्या आणि ही लहान संख्या. हे झालं एक टाईप उत्तर काढण्याची. पण हे थोडस वेळ घालूया, त्याच्यामुळे सोपं काय करायचं, पर्यायामध्ये बघायचं टपकन. आपल्या एकतर लहान संख्या विचारली, आता 29 फार मोठी संख्या आहे, त्याच्याबरोबर जोडीला घेऊन 33 बेरीज आणणं आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या आणणं शक्य नाही, त्याच्यापेक्षा मोठी संख्या आणणं 29 पेक्षा, ती जर लहान असली तर. मग 4चा आणि 5चा घोळे, 4 घेतला, छोटी संख्या 4 जर घेतली बरोबर 33 आणि ही झाली मोठी संख्या, तिला पुन्हा x मानलं अधिक. x ची किंमत काढताना पलीकडे गेले वजा होणार आहे, मी सांगितल्याप्रमाणे. x बरोबर काय 33, हा अधिक पलीकडे नेला, अधिक 4 पलीकडे गेले वजा 4, ही मनाने झाली 29. कळतंय? पर्याय घेऊन कसं सोडवायचं. 5 ने जर घेतला आपण, त्या जागेवर जर x वजा 5 घेतलं असतं, x अधिक 5 बरोबर 33, तर काय झालं असतं, इथं वजा 5 झाला असता. पुन्हा 33 मधून 5 गेल्यावर किती राहिले असते 28. पण 28 ची 5 ची जर वजाबाकी केली, 28 वजा 5 तर ती 25 येते का, नाही येत. म्हणजे आपलं उत्तर चुकत आहे. 28 वजा 5 केल्याच्या नंतर 23 येतं, ते 25 येत नाही, म्हणून उत्तर चुकत. समजले इथपर्यंत? सगळ्यात सुरुवातीला असे प्रश्न आल्याच्या नंतर आपण दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहेत. एक तर डायरेक्ट किंमत काढणं x आणि y मानून, आणि दुसरा प्रकार आपण पर्यायावरून काढायचं असतं. पोलीस भरतील तुम्हाला टाइम फार कमी असतोय, तर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असल्या तर तुम्हाला टाइम फार कमी असतोय, कमी टाइममध्ये जास्त बेनिफिट भेटलं पाहिजे. मग काय करायचं, दोन संख्यांची बेरीज 146 आहे आणि त्यांच्यातला फरक 18 आहे. पहिल्यांदा लगेच पर्यायाकडे बघायचं. पर्यायाकडे बघितल्याच्या नंतर हा पर्याय 82 100 त्यांची नाही, हे ऐकून घ्या, 82 आणि 100 यांची बेरीज केल्याच्या नंतर 182 येते. 2 मिनिटं बोलू नका. 182 बेरीज येते यांची. इथं तर आपली 146 आहे, म्हणजे याचा कार्यक्रम संपला, हे काही कामाचं नाही. दुसरं 38 आणि 20 हे झालं, याची बेरीज 58 होती, बेरीज 146 आली पाहिजे. इथे 100 आणि 46 146 हे होतंय, पण त्या दोन्हीतला फरक 18 पाहिजे. 100 मधून 46 गेल्याच्या नंतर 54 उरतात, म्हणजे हा पण पर्याय संपला. शेवटी राहिला 1. 82 आणि 64 यांची जर बेरीज केली तर 2 आणि 4 6 आणि 8 आणि 6 हे झाले 14. 146 आली. या दोन्हीची जर वजाबाकी केली तर 64 82 मधून ज्या वेळेस घालतो आपण, 82 वजा 64, याच्याकडून एक हातचा दिला, इथं राहिले 7, हे झाले 12. 12 मधून 4 गेले, 8 राहिले, आणि 7तून 6 गेल्याच्या नंतर 1, म्हणजे 18 हे बरोबर आलं. त्यांच्यातला फरक ही 18 आला. हे झालं ए आन्सर. पण तेच तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप काढायचं असलं तर ते पहा कसं काढायचं. समजा आपल्या दोन संख्या सांगितल्या, दोन संख्यांची बेरीज 146 आणि वजाबाकी 18 आहे. आपला त्या संख्या माहित नाहीत. जे माहित नाही त्याला डायरेक्ट x मानायचं किंवा y मानायचं. ए बी मानू शकतात, सी डी मानू शकतात, पण x आणि y कॉमन वापरतात म्हणून xy. समजा पहिली संख्या काय आहे, पहिली संख्या आपण x मानू व दुसरी संख्या y मानू. ह्या दोन्हीला एकदा मानून घेतल्याच्या नंतर पहिली संख्या आली आपली x, दुसरी आली y, आणि आपला दिले दोन संख्यांची बेरीज 146, म्हणजे x आणि y यांची बेरीज आली 146. कारण आपण मानलेत, पहिली संख्या x मानली, दुसरी संख्या y मानली. समजलेत पर्यंत? आता यालाच म्हणायचं समीकरण नंबर 1. दुसरं आहे
की त्यांच्यातला फरक म्हणजे पहिल्या संख्येतून दुसरी संख्या, मोठ्या संख्येतून छोटी संख्या जर वजा केली तर x वजा y असं जर केलं तर किती येईल? 18 येईल. 18. आता हे समीकरण नंबर झालं 2. जास्त लिहित नाही. काय करायचं, जर समजा y किंवा x याला म्हणायचं चल, याला काय म्हणतात? चल. ह्या चलाचं जर चिन्ह वेगवेगळं असलं दोन्हीपैकी, x किंवा y दोघांचं चिन्ह सेम नसायला पाहिजे. इथं कसं x आणि x यांचं चिन्ह सेम आलंय आणि yचं चिन्ह वेगळं आहे, वजा आणि अधिक आहे. इथं अधिक y आहे, इथं वजा y. असं असल्याच्या नंतर आपला y मधून y गेला 0 येतं किंवा 5 मधून 5 गेला 0 येतं, हे तर कळतंय ना. तसंच y मधून y गेल्यावरच 0 येणार, त्याच्यामुळे ते करत बसायचं नाही. 0 बिन्ने याला डायरेक्ट काट, अधिक वजा कॅन्सल आणि यांची बेरीज करावं लागेल, कारण ऑलरेडी चिन्ह आहे. जर यांचं चिन्ह ऑलरेडी नसलं तर त्यावेळेस काय करावं लागतं? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू असं म्हणलो असतो. आता काय म्हणू शकतो आपण? समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करू. या दोघांची बेरीज करायला लागल्याच्या नंतर हे इथं आले वेगवेगळे चिन्ह, यांना बसली काट, हे झाले कॅन्सल. x अधिक x हे झाले 2x. पुढं बरोबर y तर कॅन्सलच झाला, यांची बेरीज करायची. 6 आणि 8 हे झाले 14. 14 4 हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 1 ला 1, 164. मग x बरोबर पुढे 164 तर आहेच, पण हा 2 x ची किंमत आपलं जमत नाही. आपला एकच x ची किंमत काढायची, तेव्हा पहिली संख्या निघाल. मग त्या x च्या शेजारचा जो 2 आहे तो असतो नेहमी गुणाकारामध्ये, तो दुसऱ्या कशामध्येच नसतो. तो इकडचा गुणाकारामध्ये मधला तिकडे नेला, तो गेला भागाकारामध्ये. भागाकारामध्ये गेला म्हणजे तो छेदात लिहायचा, भागिले 2. यांनी डायरेक्ट भाग कोणीकडून द्यायचा? एकक स्थानापासून. आपल्या नेहमीच्या गणिताप्रमाणे सुरुवात ह्या भागाकाराला कधीच नाही करायची. सुरुवात कुठून करायची? सुरुवातीच्या स्थानापासून, जिथून संख्यांची सुरुवात होती तिथून. 1 पेक्षा 2 लहान, 2 पेक्षा 1 लहान आहे, त्याच्यामुळे पुढची संख्या लगेच त्याच्यात ऍड करायची. झाले 16. बे 1 बे, बे 8 16 आणि पुढे राहिला 4, बे 2 4. x बरोबर आलं 82. हे आपल्या पर्यायामध्ये होतं, इथपर्यंत ठीक आहे आलं, पण पुढचं तरी शिकून घ्या. x बरोबर 82. आता हे समीकरण आहेत, समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. कधी पण x ची किंमत निघल्याच्या नंतर y हा मायनस नाही होऊन द्यायचा. दुसऱ्या समीकरणात जर तुम्ही त्याची किंमत टाकली, तुम्हाला ज्याच्यात आवडेल त्याच्यात टाकू शकतात, काहीही फरक पडत नाही. पण हे मायनस y होईल, पुन्हा डोक्याला थोडीशी झंझट वाढेल. प्लस मायनसचा मेळ नाही लागला तर पुन्हा गुंतणार तुम्ही. त्याच्यामुळे काय करायचं, जिथं प्लस आहे तिथंच किंमत टाकायची. x अधिक y बरोबर 146. ह्या समीकरणात x ची किंमत टाकायची. x ची किंमत इथं टाकल्याच्या नंतर 82 अधिक y बरोबर 146. हे आलं नवीन समीकरण y ची किंमत काढण्यासाठी. हा आहे, तुम्ही प्रेझेंट आहे तर 146 बरोबर आहे. आता हे x ची किंमत पलीकडे न्यायची म्हणजे ऑटोमॅटिकली y ची किंमत निघेल. ह्या समीकरणात कशामुळे नाही घेतलं समजलं? तुम्हाला मायनस मध्ये करून डोक्याला ताण करून घ्यायचा नाही, त्याच्यामुळे प्लस मध्ये टाकायचं. y प्लस राहायला पाहिजे. जर नाहीच राहिला तर मग तिथं अडचणी तिथं करावंच लागेल, इलाज नाही. आता हा 82 पलीकडे नेल्याच्या नंतर y बरोबर 146 आहे तसाच, आणि हा अधिक 82 पलीकडे नेल्याच्या नंतर वजा 82 होतो. आता 6 मधून 2 गेल्याच्या नंतर 4 राहतात आणि 14 मधून 8 गेल्याच्या नंतर किती राहते? 6. ती आली 64. म्हणजे पहिली संख्या आली 82, दुसरी आली 64. ह्या ए पर्यायामध्ये दोन्ही पण अंक आहेत, म्हणजे पर्याय ए बरोबर आहे. इथं संपला आपला आजचा लेक्चर. काय प्रॉब्लेम कोणाकोणाला आजच्या लेक्चर मधला?